नमस्कार, पीसीआई न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। पिछले दिनों जो बदलापुर में घटना हुई थी, उसी बात को ध्यान में रखते हुए उल्लासनगर पुलिस के वरिष्ठ अधिकारी श्री तामे जी ने पेरेंट्स और जो गाड़ियां जिसमें बच्चे जाते हैं स्कूल तक, टेम्पो, बड़ी वाली गाड़ियां जिनमें बच्चों को स्कूल छोड़ा जाता है, और वहां के गार्ड्स, उन सब की एक मीटिंग ली महाराष्ट्र मित्र मंडल में, जहां पर उनको समझाया गया कि आप अपने बच्चों पे कैसे ध्यान दें, और उन रिक्शा वालों को, उन गाड़ी वालों को भी समझाया गया कि आप बच्चों को लेकर जाते हैं तो जब तक बच्चा स्कूल से आपकी गाड़ी तक नहीं आता है तब तक आप अपनी गाड़ी वहां से नहीं हिलाए, बच्चे की पूछताछ करें कि बच्चा क्यों नहीं आया है, और घर तक जब तक बच्चा पहुंचता नहीं है तब तक आप उनको देखें कि घर के बाहर बिल्कुल पहुंचा है बच्चा की नहीं। ये सब बातें उन्होंने समझाई। आई कैमरा करने से देखते हैं कि उल्लासनगर पुलिस के वरिष्ठ अधिकारी श्री तामे जी क्या कहते हैं। कारवाईबद्दल आपल्याला सगळ्यांना इंजेक्शन दिलेलं आहे। निश्चितच त्या इंजेक्शनमुळे आपले रस्त्यावरच्या परिस्थितीचं जे आहे, आरोग्याची परिस्थिती सुधारेल याची मला खात्री आहे। परंतु उल्हासनगरमध्ये राहून या ठिकाणच्या उल्हासनगर वासियांची परिस्थिती पाहिली रस्त्यावर तर या ठिकाणी चालणारी दुचाकी स्वार किंवा या ठिकाणचे स्थानिक नागरिक ते रस्त्यावरती शाळेच्या अलीकडेपर्यंत असेपर्यंत ट्रिपल सीट असे बसलेले असतात, मोबाईल असतो असा त्यांचा चाललेला असतो, परंतु तो काय करतो ते समजत नसतं आणि पलीकडे गेला शाळा फाटकच्या त्या ब्रिजवरून मग तिथं सरळ तिथपासून पलीकडं नियम पाळण्याची त्यांची मानसिकता असते, परंतु या शाळेपासून आलेला आल्यानंतर त्यांना नियम पाळण्याबद्दल शिथिलता येते किंवा काही मानसिकता बिघडलेली असते। तर मी इथं उपस्थित असलेल्यांबद्दल बोलत नाही, परंतु ह्या उल्हासनगरमधल्या इतर मानसिकतेबद्दल आपल्याला जर माहिती याच्यासाठी देतो की जेणेकरून त्यामुळे आपले विद्यार्थी शाळेत येताना जातात त्यांचा अपघात होणार नाही आणि अशा चालकांपासून आपले जी मुलं शाळेत येतात त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर जे चालक आहेत वाहन चालक यांनी पण याची काळजी घेणं, कारण समोरचा बदलेल चालक ही जी मंडळी आहे त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे। त्यांच्यावरती पूर्ण गुन्हे दाखल आहेत का नाही याबद्दलची माहिती गेलेली आहे। ज्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड जो आहे त्याला त्या क्रिमिनल बॅकग्राऊंडच्या मानसिकतेतून बाजूला काढणं गरजेचं आहे, किंवा जर का कोणी गुन्हेगार नसतो, अचानक ती परिस्थिती उद्भवते आणि त्यावेळी त्या माणसाची गुन्हेगारी प्रवृत्ती लोक वर काढतात। आता या ठिकाणी मागच्या 3 दिवसापूर्वी जर पाहिलं तर कालच्या पेपरला एक सावत्र व्यापारी, दुसरं वडिलांच्या नात्यातल्या व्यक्तीनं आणि तिसरं की त्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं, अशा 3 रेपच्या घटना घडलेल्या लहान मुलांच्या सोबत। मला सांगा की माणसाची मानसिकता ही जी आहे ती सुधरत नसते, परंतु त्याची मानसिकता सुधरत नसेल तर आपण कुठेतरी त्या बाबतीत अलर्ट असलं पाहिजे। आणि अशा वेळेस ही जी मुलं आहेत बालपणावर त्याचा परिणाम होणार ही संस्कार तर यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या पाहिजे, त्यांच्यासोबत काही अडचणी असतात त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांना बोलतं केलं गेलं पाहिजे, तर आपल्याला भविष्यकाळात अशा गोष्टींपासून प्रतिबंध करता येईल। आज आपण TV पाहतो, वर्तमानपत्र पाहतो, त्या ठिकाणी सगळ्या अशा आजूबाजूच्या घटना पाहतो, तर ह्या घटना टाळण्यासाठी आपली जी मुलं आहेत त्या मुलांवरती एक सकाळी मेडिटेशन असेल, जे चालक जे आहेत ते चालक असतील यांच्या इथं आल्यानंतर यांना पण मेडिटेशन, या मेडिटेशन या गोष्टींच्या माध्यमातून जरा मनावरती कुठेतरी नियंत्रण येऊ शकतो आणि माणसाच्या मनामध्ये दिवसभरामध्ये कितीतरी विचार, कितीतरी भावना येत असतात जात असतात, समुद्राच्या लाटा जशा येत असतात जात असतात, त्या प्रत्येक लाट ही एकसारखीच असते, पण माणसाच्या मनामध्ये येणारी प्रत्येक लाट ही वेगवेगळ्या प्रकारची असते, त्या भावनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संमिश्रण असतं। तर हे प्रत्येक संमिश्रणावरती मात करण्यासाठी मेडिटेशन, समुपदेशन या माध्यमातून आपल्याला मात करता येईल। त्याच्यामुळं आपल्या स्वतःपासून सुरुवात करण्यासाठी सकाळी स्वतःला 10-15 मिनिटं वेळ दिला आणि कुठेतरी मेडिटेशन केलं तर अशा प्रकारच्या मनात पाठवत आहेत। पण तरी या ठिकाणी पुन्हा त्याचा उल्लेख करतो की सर्व शाळांना CCTV कंपल्सरी केलेली आहे, त्याचबरोबर तक्रार पेटी ही कंपल्सरी केलेली आहे। त्या तक्रार पेटी, त्या तक्रार करणाऱ्या मुलाने त्याचं नाव लिहिण्याची गरज नाही, परंतु त्याला जो त्रास होतो तो त्या ठिकाणी नमूद करू शकतो। त्याचबरोबर शाळेमध्ये
शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक यांचे सगळं हे असले पाहिजे, कमिटी असली पाहिजे. त्या कमिटीच्या माध्यमातून मुलांचे प्रश्न सोडवता येईल. तसेच विद्यार्थी सुरक्षा समिती याची पण स्थापना करणं गरजेचं आहे. आणि सखी सावित्री ही जी कमिटी, याबद्दलचं जे परिपत्रक जे आहे ते आपल्याला आलंच असेल, परंतु मी पण आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवून देईल. आता येतो त्याला नेमक्या घटना काय होतात. आपली मुलं शाळेत येतात जातात, शाळेत मुलं येत असतात जात असतात. पालकांनी, त्या चालकांनी, शिक्षकांनी या गोष्टीत लक्ष दिलं गेलं पाहिजे की रोज बोलणारी मुलगा मुलगी आज अचानक गप्प आहे, किंवा ते काहीतरी नेहमी वागतं त्यापेक्षा वेगळं वागतं आहे. तर अशा विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनी किंवा त्या ठिकाणी जे काही तुमच्याशी संपर्कात येणारे व्यक्ती असतील त्यांनी विचारलं पाहिजे नेमकं काय झालेलं आहे. कारण कसं आहे की लहान मुलं असतात, बुजरे असतात, अबोल असतात, आणि मी काही सांगितलं तर त्याचं काय होईल असं त्यांच्या मनामध्ये नेहमीच समस्या. तर हे बाल मानसशास्त्र असं आहे की त्याला जर बोलतं गेलं तर नक्की बोलतात, पण त्यांना जर दटवलं ते भांबवलेल्या परिस्थिती राहतात. त्यांनी बोलू की नको ही जी मानसिकता आहे, तर या मानसिकतेतून या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं गेलं पाहिजे. त्यांचा कमीत कमी आठवड्यातून 15 दिवसातून इसमें जो स्कूल के जो ड्राइवर, बस ड्राइवर हैं, पालक हैं, स्टूडेंट्स हैं, टीचर्स हैं, इनकी वहाँ पे मीटिंग लिया और वो मीटिंग में उन्होंने क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, ये जो उसके बारे में उनको बता दिया. इसमें जो ज़्यादातर ड्राइवर है, सिक्योरिटी वाले हैं, उसके मौसी है, काका है, ये लोगों का वेरिफिकेशन करना जरूरी है, इसके बारे में बता दिया है. इसके अलावा उनका बिहेवियर बच्चों के साथ कैसा होना चाहिए, बच्चों को अगर कुछ रॉन्ग लगता है, मालूम होता है, तो तुरंत बताने, अपने टीचर को या घर वालों को या पुलिस स्टेशन बताने के लिए बताया है. इसके अलावा जो टीचर्स ने क्या प्रिकॉशन लेना चाहिए, उनको अगर कुछ मालूमात मिलती है तो तुरंत पुलिस स्टेशन को बताना, इसके बारे में भी बता दिया है. तो इससे क्या है कि, और इसमें अवेयरनेस भी किया, कानून के बारे में भी उनको अवेयर किया. तो ज़रा सेंसिटाइजेशन चल रहा है, जो अलग अलग कमिटियाँ वगैरह जो है स्कूल में, तो उसको उनको फॉर्म करने का बता दिया गया है. थैंक यू.